भाग 4. गरिबांच्या आरोग्याची थट्टा. खासगी हॉस्पिटल्स परवडत नाहीत आणि सरकारी रुग्णालयात रस्ता नाही. अंबडकरांचा आक्रोश. अंबड विशेष वृत्त. अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था हा केवळ रस्ते निर्मितीतील भ्रष्टाचाराचा किंवा ढिसाळ नियोजनाचा नमुना नाही, तर तो या भागातील गरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याची सरळ थट्टा करणारा प्रकार आहे. खासगी रुग्णालयांचे अवाढव्य बिल परवडत नसल्यामुळे तालुक्यातील हजारो कष्टकरी, शेतकरी आणि मजूर वर्ग या उपजिल्हा रुग्णालयाचा आसरा घेतात. परंतु याच रुग्णालयाच्या दारात उभारलेला चिखलाचा डोंगर प्रशासनाच्या संवेदनशून्यतेची साक्ष देत आहे. पावसाच्या लपंडावात वाढल्या हालअपेष्टा. अँब्युलन्स चालकांची तारेवरची कसरत. सध्या पावसाचे दिवस सुरू असून कधी मुसळधार पाऊस पडतो तर कधी ऊन पडते. पावसाच्या या लपंडावामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका अँब्युलन्स देखील या चिखलातून न्यावी लागत असून चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यास रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. पैशाचे राजकारण विरुद्ध गरिबांचा जीव. शहरातील व्हीआयपी भागातील रस्ते किंवा नेत्यांच्या घरासमोरील रस्ते चकाचक करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रीचा दिवस करते. मात्र जिथे हजारो गरिबांचे जीव वाचवले जातात त्या रुग्णालयाचा रस्ता करण्यासाठी निधीचा तुटवडा कसा पडतो, असा रोकडा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. पैशाच्या जोरावर खासगी गाड्यांमधून फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि वातानुकूलित एसी केबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना दुचाकीवरून चिखल तुडवत जाणाऱ्या रुग्णाच्या वेदना कधी समजणार? जनतेचा आता एकच निर्धार, नो रस्ता नो वोट. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वृत्तमालिकेमुळे संपूर्ण अंबड तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत फक्त याच रस्त्याची चर्चा सुरू आहे. जर पावसाळा संपण्यापूर्वी हा रस्ता डांबरीकरण करून सुसज्ज केला नाही तर आगामी सर्व निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकू, असा आक्रमक पवित्रा आता स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. आता चेंडू संपूर्णपणे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कोर्टात आहे. ते यावर तात्काळ कृती करून गरिबांना न्याय देतात की नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन पळ काढतात, याकडे संपूर्ण अंबड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आपण लवकरच पुढील भाग 5 बघणार आहोत. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.